ग्रामीण भागातील घरांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ होण्याची शक्यता आहे। ग्रामविकास विभागानं घरांसाठी 2 लाख रुपये अनुदानाचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर येते। सध्या ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी 1,20,000चं अनुदान मिळत आहे, तर त्यामध्ये आता 80,000ची वाढ करण्यासाठी सरकारनं प्रस्ताव पाठवलेला आहे। केंद्र सरकारनं घर बांधणीसाठी 4 लाख कोटी रुपयांचा निधी देण्याचं नियोजन केल्याचंही समजतंय। जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी जे 1,20,000 रुपये मिळत होते त्याच्यामध्ये 80 लाखांची भर पडू शकते आणि 2 लाख रुपये ग्रामीण भागामध्ये ज्यांना घरकुल पाहिजे, घर बांधून घ्यायचं आहे त्यांना सरकारकडून अनुदान मिळू शकतं। तर ग्रामीण भागातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी बघतोय। ग्रामीण भागातील घरांना मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी शिफारस करण्यात आलेली आहे, तसा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। आता हा प्रस्ताव मान्य केला जाणार का ते बघावं लागेल। आणि जर हा प्रस्ताव पास झाला, मंजूर झाला तर मात्र ग्रामीण भागातील ज्या लोकांकडे घर नाहीये त्यांना घर बांधण्यासाठी सरकारकडून 2 लाखांची मदत मिळू शकते। पण आता हा प्रस्ताव पास होतो का, मंजूर होतो का, कधीपर्यंत मंजूर होतो आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून केली जाते तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।